नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गीताई बंगला तुंगारली लोणावळा या परिसरात आहोत. इथे राहणाऱ्या गौरी विनायक तामसे या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. चला तर मग भेटूया तामसे कुटुंबाला. नमस्कार. घ्या उखाणा. मोराच्या नक्षीने सजलाय माझ्या पैठणीचा पदर, विनायक गौरी मेड फॉर इच अदर. मग आता काय विचारण्यासारखं राहिलेलंच नाहीये. सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना, पण त्या आधी जरा ओळख करून द्या ना सगळे. हे माझे मिस्टर विनायक तामसे, या माझ्या सासूबाई. नमस्कार. हा माझा छोटा मुलगा मृगेंद्र. बरं. हा हेरंब. बरं. ही चेरी यतीश. बरं. ही माझी ताई कविता ताई. नमस्कार. ही माझी ताई उत्तरा ताई. ही माझी मम्मी. नमस्कार. माझे पप्पा. नमस्कार. माझ्या माम्या आहेत. माम्या. हा दोघी आल्या आहेत ना. ही मामी आणि दुसरी ही मामी आहे. मामा मागे उभा आहे. बरं. नमस्कार. आणि हे सगळे आमचे मित्र परिवार आहेत आणि बापू परिवार आहे सगळा. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 काय सुंदर उखाणा घेतला तुम्ही. हो ना. हो हो. का असं म्हणाले सांगा. तसं संगमत आहे ना 11 वर्षापासून. 11 कुठली. लग्नानंतरची. त्यापूर्वी एक वर्ष. अच्छा पटकन का. हो. कुठली शाळा तुमची. राजा शिवाजी विद्यालय कुठे. किंग जॉर्ज दादर. बरं. आणि तुमची. मी कळवा सहकार विद्या प्रसारक मंडळ. आता मला सांगा कसं जमलं, कारण तुम्ही कुठे हा ते कुठे, हो की नाही, आणि मग कसे. आमच्या सद्गुरूंच्या इथे बापूंच्या इथे आमची भेट झाली होती. म्हणजे त्यांनी मला पाहिलं होतं आणि एका कॉमन फ्रेंडच्या थ्रू त्यांनी मला विचारलं. काय हो कसं काय हे. जास्त आवडली आणि त्याच वेळेला लग्नाचं पण माझं म्हणजे करायचं माझ्या हे होतं. व्यवस्थित बिझनेस वगैरे पण तेव्हा होता, घर पण होतं. आवडली तर मग एका कॉमन ती माझी मैत्रीण होती अश्विनी म्हणून, तिच्या थ्रू हिला डायरेक्ट विचारलं लग्नाचं. तर मग मी माझ्या बहिणीला सांगितलं, मोठ्या बहिणी, कारण की तिचं तेव्हा नुकतंच लग्न झालं होतं, म्हणजे एकच महिना झाला होता. हो. बरं. आणि ती आली होती घरी, तर तेव्हा मी ताईला सांगितलेलं. पण मग पहिल्यांदा कधी भेटले तुम्ही. मॉलमध्ये भेटायला बोलवलेलं तिला तुम्ही. हा मैत्रीण. मग ती बहिणीला घेऊनच आलेली. आणि मग काय झालं तेव्हा. काय नाही, मग तेव्हा भेट झाली, ओळख झाली. बहिणीला सांगितलं काय करतो काय नाही, त्याप्रमाणे सांगितलं. नंतर मग तिला मी डायरेक्ट मग लग्नाचीच मागणी घातली. त्याच दिवशी. नाही, त्याच्या एक दिवसानंतर. पण मग तुमचं काय होकार. त्याच्यानंतर ऍक्च्युली असं झालं की माझी ताई पुण्याला जाणार होती आणि हाही पुण्याला जाणार होता. तर मग हा म्हणाला मी सोडीन ताईला, काही हरकत नाही. तेव्हा तो कळव्याला घरी आला होता घ्यायला आणि तेव्हा माझ्या पप्पांनी ऍक्च्युली बघितलं होतं, पण पप्पांना काही माहित नव्हतं. पप्पा मम्मीला म्हणाले पण की सुंदर आहे ग मुलगा, पर्सनॅलिटी वगैरे, म्हणजे मला लाडाने गुड्डू म्हणतात, तर तिला सूट होईल हा मुलगा, एवढा छान आहे असं. तर तेव्हा हे काहीच माहित नव्हतं. हे मम्मी म्हणजे जेव्हा मम्मीला कळलं असं. पण तेव्हा तुमचा काही ट्रॅव्हलचा बिझनेस होता का. हो. म्हणजे मुलींना पुण्यापर्यंत सोडणे वगैरे नाही तसा नव्हता. अरे नाही म्हणजे मला, कारण बघा कळव्याला जायचं, हा तुमच्या बहिणीला घ्यायचं आणि परत पुण्याला सोडायचं. मग ते थोडंसं मस्का होतं ना, म्हणजे तेव्हा की थोडंसं बहिणीला इम्प्रेस करूया, म्हणजे हळूहळू फॅमिलीला कळेल. मग काय सांगितलं आणि घरात पण सांगितलं. पण बहिणीला सोडून आले. हो. येताना एकटेच. नाही, ही पण होती ना. मीही गेले होते सोडायला बहिणीला. का परत येऊ नये म्हणून गेला होता. दोघे का एकदम सोडायला गेलात. आता नवीन लग्न आलेलं. अच्छा म्हणून. व्हेरी गुड. मग येताना दोघेच होते. काय साधारण महिना कुठला होता. डिसेंबर जानेवारी असेल. एक्सप्रेस हायवे त्या वेळेला डिसेंबर मध्ये इतकं छान वातावरण असतं. किती वाजले होते यांना सोडून येताना. आम्ही लोणावळ्यात आलो डॅमवर. आले. तेव्हापासून लोणावळ्यात राहायचा निर्णय घेतला का. नाही, ते अचानक सगळं लोणावळ्यात झालं. पण लोणावळ्यात कसे काय तुम्ही मग आता. टाटा पॉवर मध्ये जॉब झाला तुमचा. टाटा पॉवर जॉईन करून. बरं, मग काय घरून मग होकार होता. होकार म्हणजे विरोधही नव्हताच, फक्त थोडंसं पप्पांना पहिले धाकधूक होती की म्हणजे माहेरनं मी ब्राह्मण आहे,
मग थोडं वेगळं ह्याच्यात आल्यावर काही त्रास होणार का असं का. नकार त्यांनी दिला नव्हता, पण असं पटकन होई म्हणत नव्हते, पण विरोध नव्हता दर्शवला. मग मम्मी आणि ताई म्हणाले की मी जर खुश राहणार असेल, तिला जे हवंय ते मिळणार असेल, तर आपल्याला विरोध करून काहीच उपयोग नाही. पप्पा पण लगेच तयार झाले, त्यामुळे असा वेगळा विरोध झाला नाही आम्हाला. तुमच्या घरून काय? नाही, आईलाच फक्त मुली बघायचे होते, समोसा वेफर काय ते फक्त करू शकलो नाही. डायरेक्ट मुलगीच आणली ना समोर, मग त्यांची इच्छा होती ती मुली बघाव्या, जरा समोसा एक वेफर खाव्या. खावे बरं. एक 150-200 आणून ठेवा घरात आता समोसे. आणले. आम्हाला माहितीच नाही याचं काय ठरलेलं. तुमच्या मनातली एखादी गोष्ट त्यांना कळते का हो? सांगितली नाही असं नाही, पण बऱ्याच इच्छा पूर्ण करतो तो, काही ठेवत नाही. पण तुम्हाला कळतं यांच्या मनात अमुक एक गोष्ट सुरू आहे आता असं? हो बरेच वेळा कळतो. त्यांना बोलू द्या ना हो कधी. हो समजतं. 10 वर्ष झाली एक माणूस घरात गप्प बसलाय, त्याला आज बोलायला मिळालंय, तेही नाही बोलायला देत आहेत. आजच गप्प बसलेत. नाही असं नका म्हणू. आजच गप्प बसले. आता पुढचा जो खेळ आहे त्यामध्ये तुमच्या मनातली गाणी हे घरातले ओळखणार का मला बघायचं आहे. अरे बापरे. 3 आव्हानं आहेत आणि 3ही आव्हानं जर तुम्ही म्हणजे गाणं वाजवायचं, ते घरातल्या सगळ्यांनी ओळखायचं आणि अचूक ओळखून जर ते गाणं गायलं तर अर्थातच प्रत्येक बरोबर गाण्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस मिळणार. 3ही गाणी जर ओळखली तर अजून 500 रुपये वरती मिळणार. असं 2000 रुपयाचं बक्षीस पहिल्या टप्प्यावर तुम्हाला मिळणार का मला बघायचं आहे. कुठलं वाद्य निवडताय? पास. घ्या. कुठलं घेताय? अरे बापरे, कठीण आहे का? हिंदी गाणं आहे, हिंदी. अरे हा जमणार. हा खाली पकडा हात, ती फुकडी नाहीये. हा. थांबा, बोलायचं नाही, ह्यांचे चेहरे बघू द्या मला. आयसीयूतून बाहेर आणले तर येत आहे. थांबा, बोलू नका. आहे का? 10, 9, 8, 7, परत एकदा वाजवा, परत एकदा 6, 5, 4, 3. थांबा. काय जमतं इकडे? काय होतंय? नाही. सुंदर वाजवलेलं गाणं होतं. तुमचे मला एक्सप्रेशन्स बघायचे आहेत त्यांनी गाणं सांगितल्यानंतर. आता ते गाणं तुम्ही गा आणि त्यांना सांगा. डफली वाले डफली बजा. आता मला बघायचंय तुम्ही त्यांच्यासाठी बक्षीस मिळवून देता का. नुसतं मेड फॉर इच अदर नको. हो. आता बघायचंय मला काय. हा कुठलं घेता यापैकी? हे वरचं. अरे देवा, हिंदीचं वाटतं. जमलं पाहिजे. मराठी गाणं आहे, मराठी. आणि तुम्ही बिलकुल ओठांची हालचाल हो. करायची नाही. अरे देवा. पुढचं वाजवा. पुढचं पुढचं पण वाजवा. त्यांना पुढचं गाणंच माहित नाहीये. पण चांगलं वाजवलंय तुम्ही. हो. 1, 2, 3. गा. प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ गाणी. अभिनंदन. 500 रुपयाचं पहिलं बक्षीस मिळालं. आणि आता हे तिसरं गाणं. आलं? 10, 9, 8, 7.
सांगला का तुम्ही? सांगा कुणाचे हा पप्पा सांगा कुणाचे हे पप्पा आता धारात निर्ती पडतील इकडे. हे गाणं आता ऐका कुठलं होतं सांगा. 1 2 3. छडी लागे चम चम विद्या येई गम गम चम चम असं होतं. हे असे सगळे समोरचे काय दाटीवाटीने बसले होते. मला वाटलं होतं या दोघांच्या मदतीला धावून जातील, पण काही केले आहे, काहीही करेनात. कारण ना तुम्ही ते छडी लागे छमछम वाजवत असताना ना एकदम प्रोफेशनल पद्धतीने बोटांची हालचाल करत होता. कसं काय हो? परेड मध्ये भोसला कॉलेजमध्ये होतो तेव्हा शिकलो होती बासरी. मग येतं तुम्हाला परेड पैकी काय? हा. जरा काहीतरी ऐकवा ना बघू, तेव्हा शिकलेलं काही ऐकायला मिळतं का? वा 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 वा. पुढच्या टप्प्यावरच्या खेळात तुमची साथ देण्यासाठी कोण येत आहे बघूया. मी 1-2 नावं जाहीर करतो. कविता महाब्दी, तुम्ही या. माधुरी पाठक, नमस्कार. तुम्ही यांच्या कोण म्हणाला? मी ननंद आहे हिची. कुठे असता तुम्ही? मी पोरोली वेस्ट वजिरा नाका. काय सांगणार यांच्याबद्दल? खूप छान वहिनी आहे. हं? हो, हसमुख असते, गोड आहे स्वभाव तिचा. वहिनींना जर एक सल्ला द्यायचा असेल आज, कारण शेवटी तुम्ही सिनियर आहात, हो. तर कुठला द्या? नाही, ऍक्च्युली जी आहे आता तशीच छान आहे, काही बदल नको करायला. फक्त राग जो आहे ना तो जरा सांभाळायचा, कारण तो मुलांवरती पडतो मग. नाही स्पेशली, आणि आमचा मुगू जो आहे ना तो तावडीत जास्त सापडतो कोण तिला. कोण? हा. छोटा का? हो. ओके ओके ओके. हो रे. तुला काय होतं बाळा, काय होतं आई? कधी कधी मस्ती करतो तेव्हाच ऐक मारते, हं. पण खूप लाड करते. अरे वा. पण साधारणतः 30 दिवसात 28 वेळा तू मस्ती करत असशील ना? हो. म्हणजे मारण्याचं प्रमाण 28 वेळा आहे 30 दिवसात. नाही हं, असं नाहीये. नाही, बरोबर. आईच्या वागण्यामध्ये किंवा स्वभावामध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे असं तुला वाटतं? फक्त राग कमी. आई ग. बघितलं, लेकरू आणि कोकरू एकदम बोलतात तसं बोल. फक्त राग कमी. हो ना? व्हेरी गुड. मामी, मामी नमस्कार. काय वाटतंय तुम्हाला? छान आहे, हसतमुख आहे आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागते. कुठला बदल केला पाहिजे त्यांनी स्वभावात असं वाटतं तुम्हाला? आणि आता ती मुलासारखी म्हणतायत ना, आई चिडते जरा, तर थोडस तिने कमी करावा राग, दुसरं ओके. काही नाही. म्हणजे हे मुलांची अनुभवाचे जरा तक्रार कमी होईल. तुम्हाला या घरामध्ये थोडंसं फिरायचंय. 3 वस्तू लपवून ठेवलेल्या आहेत. चांदीचं नाणं, चांदीचा कुंकवाचा करंडा आणि चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती. 1 मिनिटामध्ये ती आणून इथे ठेवायची आहे. तिघांना मिळून 1 मिनिटाची वेळ आहे. आणि कुलुपाची सोबती. जा निघा. सांगा फ्रीज कुठे? मध्ये चावीचं हे बघ, सावकाश. तो चावीचं एक प्लास्टिकचं भांड आहे. वेळ झपाट्याने सुरू पटकन झालेली पटकन आहे. मामी. हा 9. त्याच्यात असेल बघ. त्याच्या बाजूला कुठेतरी चांदीचं नाणं असेल तर घेऊन ठेवा. हा, बस. किचन मध्ये आहे स्टीलचा ग्लास. नवरा माझा फर्स्ट क्लास. स्टीलचे ग्लास समोर आहे, समोर आहे. काय खिडकीवर आहेत बघ समोर. लवकर आहे. राम नाम दगडावरी, दगड ही तरंगती पाण्यावरी. वेळ सुरू झाली. वरती आहे रामनामाची वही आपल्या या बेडरूम मध्ये मोठ्या. सावकाशा. सावकाश. टीव्ही खाली दरवाजा उघडा. आहे. बास्केट ठेवलंय तिकडे. 10 9 मिळालं तर हो 8 6 धडपडू नकोस. पाच. धडपडू नकोस. 4 हळू. 3. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा सुद्धा आणून दिलाय नणंदबाईंनी. थँक्यू. अगदी 2 सेकंद राहिलेली असताना का होईना पण वेळेत पोहोचून वहिनीला मिळवून दिली ही चांदीची अन्नपूर्णा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि आता जरा सासूबाईंकडे द्या. कुठला बदल केला पाहिजे पण सुनेने स्वभावात? काय नाही, दोघांनी पण राग कमी केला पाहिजे. बाकी सगळं व्यवस्थित आहे त्यांच्या आता. ते
त्यांनी सगळं सांभाळलं पाहिजे. दोघांनी एकमेकाला रागापासून थोडं सांभाळलं हायपर नाही व्हायचं. संसार आहे ना, हो भांडायला भांडा थोडं होणार, पण कुणीतरी एकाने शांत समजुतीने घ्यायला पाहिजे. आम्हाला काय 2 टाइम मिळाला बस आता. बाकी पण तुम्ही सुखाने हा. राहा एवढंच मला सांग. यांचं 2 टाइम द्या आणि भांडा. सुखाने राहा. अरे हो द्या. दोघंही खूप छान आहे. होय ना. माझी मम्मी होती. हो बोला बोला आई. खूपच छान आहे. हा? खूप. खुश आहात ना, आनंदी. जावई छान आहे, होय. स्वभावही चांगला आहे, एकदम शांत आहे. हे म्हणतायत तो गरम हे करतो, तो रागाच्या कामात थकलेला असतो, त्यामुळे तो राग असा काढतो तो. बरोबर. पण मुलीचं प्रश्नच नाही. होय ना. मुलीचे बाबा जावयाची किती काळजी करतायत बघितलं ना. कारण तिला दिवस काढायच्यात. किती गोड बोलले. नाही, पण तुम्ही समाधानी आहात पूर्णपणे. हो ना. मला खूप छान वाटतंय की जेव्हा तिने मला त्याची ओळख करून दिली होती आणि मी तिला म्हटलं होतं की गुड्डू मला तो आवडला आहे. मी पप्पांशी बोलायची डेअरिंग नव्हती, मम्माशी बोलले आणि मला आता असं वाटतं की तो माझा निर्णय खूप छान होता की आज दोघंही खूप छान. समाधान. खुश येस आहे. येस येस. आज तुम्ही कोणाला मिस करताय? बाबांना. खूप लाड करायचे. तुम्ही? सासरा तुमचे खूप फॅन होते ते. हो की बांदेकरांचा प्रोग्राम लागल्यावर खूप म्हणजे त्या टायमिंगला ते त्यांची एक जागा ठरलेली होती. मुंबईला असताना फ्रेंच विंडो होती आमची, त्याच्यावर बसून ते टीव्ही, आणि तो म्हणजे कोणीही चॅनल बदलायचा नाही. बांदेकरांचा कार्यक्रम खूप आवडायचा त्यांना, खूप खुश व्हायचे. आणि तुम्ही तेव्हा मुंबईला असताना आमच्या त्या सोसायटीमध्ये सुद्धा आला होता, म्हाडा कॉलनीमध्ये. बरोबर. तेव्हा बाबा लवकर आले होते त्याच्यासाठी. काय बघा, हो. आणखी काय पाहिजे. इतका आशीर्वाद सगळ्यांचा मिळतो. कार्यक्रमापेक्षा प्रत्येक घरात जाऊन आनंद देण्याची जी ऊर्जा आहे ना, ती जास्त समाधान देणारी आहे. बरं मला सांगा, आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचं तर कोणा? क्षमा मागायची तर सगळ्यांचीच मागेन की अनावधानाने काही चुकून तुम्हाला बोललं गेलं असेल किंवा काही, त्यासाठी मला क्षमा करा. आणि धन्यवाद सुद्धा सगळ्यांचंच मानेन, कारण की सगळे सपोर्ट करतात सगळ्याच गोष्टीला. हा जास्ती चिडला तर सगळे मागे उभे असतात की जास्ती चिडचिड करू नको आणि चिडला तरी लक्ष देऊ नको वगैरे. त्यामुळे सगळ्यांनाच थँक्यू म्हणेन. तुम्ही? क्षमा आईची मागेल. राग होतो खूप तिच्यावर. आणि धन्यवाद कोणाला? धन्यवाद बायकोजी, सांभाळून घेते रागात. आईला रागवलं की कोणाला तर ती येते आणि समजावून सांगते कसं करणे काय कर. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठे? राग कमी करायचा प्रयत्न कर. मलाच एवढा आनंद झालाय ना, म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांची समान इच्छा आहे, राग फक्त कमी करा. तुम्ही स्वतःमध्ये कुठला बदल करा? तेच राग कमी करीन आणि मुलांना जरा थोडा कमी ओरडीन. बरं झालं ना मी आलो. काय बघा खुश आहे तो. सांग मला, मी आलो बरं झालं की नाही? हो. हा, असं वाटलं की देव परत आला. देव परत आला. काय आहे, लहान मुलांच्या बोलण्यातून देव प्रकट होतो म्हणतात, आणि नेमकं आज देवाच्या मुखातून हे आलेलं आहे की राग कमी करा. आम्ही फक्त निमित्त आहोत, हो की नाही? हसत राहा, आनंदी राहा, कोणाची मनं दुखावणार नाहीत यासाठी सगळेच झटतायत, तसेच झटत राहा असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तथास्तु पुणे यांच्याकडून वहिनीला मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.